हॅलो नमस्कार सर्व मैत्रिणींचं आणि गोडताईंचं मनापासून स्वागत आहे। हा व्हिडिओ जो बघता आहे तो मंगळवारचाच आहे। जो बुधवारी येणार होता तो तुम्हाला गुरुवारी येत आहे। अर्धा ह्याचा पार्ट मी बुधवारी शेअर केला होता। नमस्कार, सकाळी व्हिडिओ घेतला त्यानंतर डायरेक्ट आता मी संध्याकाळी भेटते। त्याच्यानंतर काहीच व्हिडिओ घेतला नाही, काही शूट केलं नव्हतं। जेवण वगैरे झालेलं होतं। भूमिक वगैरे आला, दुपारी जेवलो वगैरे, थोडा वेळ आराम केला। कालचा व्हिडिओ काहीच नव्हता, म्हणजे आज एडिटिंगला माझ्याकडे काही नव्हतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या म्हणजे बुधवारी बघायला भेटेल। नवीन सुरुवातच आहे तर चॅनलला सपोर्टचीही गरज आहे। ज्यांना व्हिडिओ आवडत असेल त्यांना खरंच आवर्जून सांगणं आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। संध्याकाळचं जो काही रुटीन आहे माझं, जेवढं काही आहे तर तेच, म्हणजे सकाळचं जितकं जेवण आहे आता बघते थोडंफार जो लागलं ते करावं लागेल। आणि एक आज गुलाबजाम करायचे आहेत, बरेच दिवस झाले आणून ठेवले पण काहीच केले नाही आहेत, ते करून टाकावे, तेवढं करायचं वगैरे आहे। मग जो संध्याकाळचा आहे तर तेच शेअर करते। जास्त मोठा पण व्हिडिओ करत नाही आहे, कारण की तुम्हालाही बोर व्हायला नको, म्हणून सुरुवातीला जितकं होईल तेवढं मी काही व्हिडिओ 9 मिनिटाचे, 10 मिनिटाचे, 12 मिनिटाचे असेच व्हिडिओ टाकत आहे। जर आवडले तर आवर्जून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, हे म्हणेल। भूमिक पण फ्रेश वगैरे झाला आहे, पेपर चालू आहेत तर अभ्यासाला बसलेला आहे। बॅक कॅमेरा करते म्हणजे दिसेल। हाय कर। भूमिकचं म्हणणं आहे की मम्मा देवारसुद्धा दाखव। देवपूजा जो संध्याकाळची आहे ती नेहमीप्रमाणे देवपूजा झालेली होती, तर तो तेच मला म्हणत होता, मम्मा देवारसुद्धा दाखव। संध्याकाळची देवपूजा म्हणजे अशी असतेच नॉर्मली, फुलं भेटली तर होऊन जातात, जर नाही ज्या दिवशी तर बिना फुलांची ही देवपूजा माझी। किचनमध्ये आली, इतका भात आहे, दुपारी तोंडलीची भाजी केलेली ती इतकी आहे, आणि जो डाळीचे कलवण दाखवलेलं तेही इतकं आहे। आता घेतलाय पहिला चहा। जो बांबूचं झाड दाखवलं मगाशी तर तेही गिफ्ट दिलेलं चांगलं असतात म्हणतात, पण गिफ्ट नव्हतं आलं, मला आवड होती म्हणून मी घेतलेलं होतं। ते झाडे मनी प्लॅन आहे तर हे गिफ्ट करतात, पण मला पाहिजेच होतं आणि मला मार्केटला दिसलं म्हणून मी स्वतःच घेतलं। त्यानंतर हे संध्याकाळचं वातावरण आहे, सगळी देवपूजा वगैरे झालेली, मी चहा घेतलेला, लेट झालेला चहा घ्यायलाही, मग त्याचा अभ्यास पण चालू होता, तो अभ्यास करत होता। नंतर मग किचनमध्ये आली, कुकर लावला, जेवण अर्धता आहे, थोडंफारच करायचं आहे। तोच विचार करत होती, करू तरी काय, आता करू तरी काय, थोडंफारच करावा लागेल। तर भात वगैरे घातला, थोडासाच भात होता, मग थोडासा भात घातला, कालवण होतं तर म्हटलं चण्याच्या पिठाचा पोळा करता येईल। ते सुद्धा कोणी चण्याच्या पिठाचा पोळा बोलतं, कोण चिल्ला बोलतं वगैरे, म्हणजे भूमिकला तर आवडतो, मलाही आवडतं, आणि बरेच दिवस झालेलं केलंही नव्हतं, तर म्हटलं चला कालवण वगैरे आहे पण तोंडी लावायला तेवढंही करून घेऊया। परत मगाशी बोलली मी की गुलाबजामसुद्धा करायचे आहेत, डिमांडला गेलेली तेव्हा मागे पॅकेट आणून ठेवलेलं, पण योगच आला नाही आहे करायचा, तर म्हटलं लगे हात तेही करून घेते। ते इथे साखरेचा पाक होण्यासाठी मी साखरेचा पाक करून ठेवून देते, मग शेवटलाच गुलाबजाम करणार आहे, तोपर्यंत काय पाक साखर मेल्ट होईपर्यंत उकळवायचं आहे, आणि 5 मिनटं एक्स्ट्रा, काय एकदम असा एक तारीचा वगैरे असा पाक लागत नाही। मग वेलची थोडीशी कुटली आणि फ्लेवरसाठी ते टाकलं आणि तिथे पाक होण्यासाठी ठेवून दिलं। मग इथे मग बेसनाच्या पोळ्याची तयारी पण करून घेतली। 2 मीडियम आकाराचे कांदेसुद्धा घेतले, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली। हिरवी मिरची कट करून घालणार नाही आहे कारण की भूमिकला द्यायचं आहे। हिरवी मिरची न घालता घरचा जो रोजचा वापरातला मसाला आहे तेच घालणार आहे, म्हणजे कोणाचंच टेन्शन नाही, कारण की त्याला नाही आवडत जास्त, म्हणजे हिरवी मिरची वगैरे अशी कापून घातलेली वगैरे आवडत नाही। पोहे वगैरे आवडतात पण त्यात पण मिरच्या काढून वगैरेच द्याव्या लागतात। मग इथं चवीपुरतं थोडंसं घरचं रोजचं वापरायचं तिखट घेतलेलं आहे, जो कांदा लसूण मसाला माझा जो रोजचा वापरायचा आहे तेच घेतलेलं आहे। थोडीशी हळद घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून हळद
तिखट वगैरे घालून मिक्स करून व्यवस्थित घेतलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे की जितकं बेटर आपल्याला पातळ पाहिजे त्या हिशोबाने. मी जास्त घट्टही ठेवलं नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे. करतानासुद्धा मला पातळच करायचे. पातळ केले का लवकर शिजले जातात, त्यामुळे घट्टही नाही आणि पातळही नाही असं ठेवलेलं आहे. बेसनाचं बॅटर करून साईडला ठेवून दिलं होतं. तोपर्यंत मी चपात्या करून घेतलेल्या. चपात्या झाल्यानंतर मग त्याच तव्यावरती थोडंसं तेल वगैरे घालून थोडं पीठ घालून असं स्प्रेड करून पातळ करून घेतलेलं आहे. तरी चमच्याच्या मदतीने मी पातळ करतच होती की फाटावंही नाही त्या हिशोबाने. मीडियम फ्लेमवरती शिजून दिलं. वरची बाजू ड्राय होईपर्यंत खालती शिजून दिलं, खालची साईड. मग उलटून थोडंसं उलटण्याने दाबत भाजून घेतलं दोन्ही बाजूनी, की जास्त करपूनही नाही दिलं. तरी पण एक दोन थोडेसे करपल्यासारखे झालेच. ठीक आहे, घाई गडबडीमध्ये, कारण की भूमिकलासुद्धा भूक लागलेली आणि भूमिकचे पप्पासुद्धा आलेले. त्यांनाही जेवायला वाढायचं होतं. जसा पोळा झाला तसं त्या दोघांनाही जेवायला वाढलं. ते जेवायला बसले आणि तिथून पुढे मग माझं ते गुलाबजामचं वगैरे सगळं मी चालू केलेलं. झालं. इकडे भूमिकचंच पहिलं ताट वाढलं. त्याला चपाती आणि पोळाच पाहिजे होता. पोळ्याच्या नावाने भूक लागली होती त्याला, असं झालं. त्याला दिलं पहिलं. झाल्या मग बाकीचे होते ते सगळे करून घेतले. प्रत्येकाच्या वाटेला एक एक केलेलं. भाजी आणि कालवंत होतं. दुसरं मग करून लगेच मग भूमिकच्या पप्पांनासुद्धा जेवायला वाटलं. इथे मग पाक पण झालेला होता, तर थंड झालेला होता सगळं बाकीचं चपात्या वगैरे होईपर्यंत. मग त्या एका साईडला गॅसवरती पाकसुद्धा बारीक गॅसवरती गरम व्हायला ठेवलेलं. इथे गुलाबजामुनचं पॅकेट घेतलं आणि ते पीठ मळून घेतलं. इटमीचंच आणलेलं होतं. मी सहसा आणलं ते इटमीचं किंवा मग चितळेचाच ब्रँड घेते. चितळेचे पण छानच होतात, इटमीचेही चांगले होतात. पण हे काही गुलाबजाम असे असतात की पाकात टाकल्यानंतर मुरत नाही, की पूर्ण आतपर्यंत पाक जात नाही, असा इश्यू होतोच. नेमके केले तर इटमीचे आणते किंवा मग चितळेचे आहे, किंवा मग रव्याचे वगैरे ब्रेडचे केले तर कधी घरातल्या घरात पण होऊन जातं. पीठ पण मळून घेतलं. जास्त घट्टही नाही आणि जास्त असं पातळही नाही, असं सॉफ्ट असा गोळा मळून घेतला. थोडं पाणी घालून, कारण की मी पाण्यामध्येच पीठ मळलं. इथे दूध नाही वापरलं. दूध वापरलं तर जास्त दिवस राहत नाही, थोडेफार स्मेल वगैरे येतात. त्याच्यामुळे मी पाण्याचाच वापर केला. फ्रीजमध्ये ठेवले तर एकदम तर एवढे संपत नाही, त्याच्यामुळे मी न दूध घालता पाण्यामध्येच मळून घेतलं. आणि असे रेडीमेड वगैरे पॅकेट आणले तर दूध वगैरे घालून तर मी अजिबातच पीठ मळून घेत नाही. मी पाणीच हे करते, कारण की राहतात पण जास्त दिवस राहतात वगैरे, तर उपयोगी पडतात. एकदम तर एवढं खाऊ शकत नाही. पाक इथे एका साईडला गरम करायला ठेवला. छोटे आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत असे. आता तळून वगैरे घेते. तेल तापलं तसंच मिडियम फ्लेम ठेवलेली आहे, की मी जास्त फास्टही ठेवला नाही आणि जास्त बारीकही ठेवलं नाही आणि एकदम कडकडतही तेल तापून नाही घेतलं. बस तितके, म्हणजे एका टायमाला 8-10 असेच गुलाबजाम टाकून तळून घेतले.
सतत हलवत राहावं लागतं, तेव्हा ते व्यवस्थित एकसारखे भाजले जातात. नाहीतर मग एका साईडनी करपतात आणि एका साईडने तसे वाईटच राहतात. आणि पुन्हा सांगते की व्हिडिओ मंगळवारचाच आहे. हा बुधवारी येणार होता, तर त्याचा अर्धा व्हिडिओ तुम्हाला बुधवारी आलेला होता आणि अर्धा जो मी संध्याकाळी अपलोड करणार होती तो झाला नाही, म्हणून हा गुरुवारी व्हिडिओ अर्धा येत आहे. सकाळचं जो काही होतं ते मी तो व्हिडिओ बुधवारी शेअर केलेला होता आणि संध्याकाळचा जो काही माझं रुटीन वगैरे होतं तो मी हा गुरुवारी करत आहे. बुधवार गुरुवारचा हा दोन्ही व्हिडिओ मिक्स होऊनच बहुतेक शुक्रवारी येईल, कारण की कंटिन्यू गडबड आणि त्याचे पेपर संपेपर्यंत तर हा इश्यू होणारच आहे. तोपर्यंत ढकलायचे दिवस. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल, ज्यांना व्हिडिओ बघायला आवडत असेल त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून की मी व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला बघायला भेटेल. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, की बेल आयकॉनला क्लिक केल्यावरती नोटिफिकेशन तुम्हाला अपलोड केल्या मिळून जाईल, शोधायची गरज लागणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करायला सुद्धा मला उशीर झालेला आहे, त्यासाठी सॉरी म्हणेन. आता इथेच व्हिडिओचा एंड करते. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.